नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण इयत्ता 4थी बालभारती यामधील प्रकरण 14 मिठाचा शोध याचा स्वाध्याय पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। प्रश्न पहिला आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा। यामधील उपप्रश्न आहे, पूर्वीच्या काळी माणूस कुठे राहत असे? आणि उत्तर आहे, पूर्वीच्या काळी माणूस जंगलात गुहेत राहत असे। दुसरा प्रश्न आहे, आदिमानवाने हरणांच्या कोणत्या गोष्टीचे निरीक्षण केले? हरिण एका ठराविक जागी झाडाच्या बुंद्यापाशी असणारे दगड चाटतात या गोष्टीचे आदिमानवाने खूप दिवस निरीक्षण केले। तिसरा प्रश्न आहे, खनिज मिठाला आपण काय म्हणतो? आणि याचं उत्तर आहे, खनिज मिठाला आपण सैंधव मीठ असे म्हणतो। पुढचा प्रश्न आहे, माणसाने समुद्राचे पाणी कशात साठवले? आणि याचं उत्तर लिहूया, माणसाने समुद्राचे पाणी समुद्रापासून थोडेसे लांब एका खड्ड्यात साठवले। आता यामधील पुढचा प्रश्न पाहूया, गाळलेल्या जागी योग्य शब्द भरा। प्रश्न दुसरा आहे, त्यामधील पहिली रिकामी जागा पाहूया। बरेच दिवस त्यांनी या गोष्टीचे निरीक्षण केलं, त्याला खूप आश्चर्य वाटलं। दुसरी रिकामी जागा आहे, कंदमूळ खाताना रोज थोडा थोडा दगड चाटू लागला। दगड हे याचं उत्तर आहे। पुढची रिकामी जागा पाहूया, त्याला दिसली एक वेगळ्या प्रकारची माती, हे या रिकाम्या जागेचं उत्तर आहे। आणि शेवटची रिकामी जागा आहे, ते पाणी त्याच्या गुहेपर्यंत नेणंही त्याला शक्य नव्हतं। अशा प्रकारे आपण रिकाम्या जागा पाहिल्या। पुढचा प्रश्न तिसरा आहे, का ते सांगा। त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका। प्रश्न आहे, आदिमानवाने दगड चाटून पाहिला कारण काही दिवस निरीक्षण केल्यानंतर हरणे एका ठराविक जागेवर झाडाच्या बुंद्यापाशी दगड चाटताना आदिमानवाने पाहिले, म्हणून कुतूहलाने त्याने दगड चाटून पाहिला। दुसरा प्रश्न आहे, समुद्राचे पाणी आदिमानवाच्या हातापायांना झोंबू लागले। आणि याचं उत्तर आहे, आदिमानवाच्या हातापायांना खरचटून जखमा झाल्या होत्या, म्हणून समुद्राचे क्षारयुक्त पाणी हातापायांना झोंबू लागले। प्रश्न आहे, समुद्र किनाऱ्यावर आदिमानवाने लांब खड्डा खणला। आणि याचं उत्तर आहे, समुद्र किनाऱ्यावर आदिमानवाने लांब खड्डा खणला कारण त्याला त्यात समुद्राचे पाणी साठवायचे होते। पुढचा प्रश्न चौथा आहे, तुमचे अनुभव लक्षात घेऊन सारणीत योग्य नावे लिहा। कच्चे खाल्लेले पदार्थ, मुळा, गाजर, बीट। भाजून खाल्लेले पदार्थ यामध्ये लिहूया, पापड, भाकरी, शेंगा। आणि शिजवून खाल्लेले पदार्थ यामध्ये बटाटा, कोबी, वांगी। अशा प्रकारे हा तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे। प्रश्न 7 आहे, समानार्थी शब्द लिहा। यामध्ये जंगल, वन, झाड, वृक्ष, लांब, दूर। पुढचा शब्द पाहूया, दिवस। आणि त्याचं उत्तर आहे दिन, समुद्र, सागर आणि पाणी, जल। अशा प्रकारे आपल्याला समानार्थी शब्द लिहायचे आहेत। प्रश्न 8 आहे, खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा। निरीक्षण करणे, श्यामने काढलेल्या चित्राचे मुले निरीक्षण करत होती। दुसरा शब्दसमूह आहे, कुतूहल वाटणे, गौरी लहान वयात सुंदर गाणे गात होती, त्यामुळे सर्वांनाच तिचे कुतूहल वाटले। पुढचा आहे, अंगाला झोंबणे, पहाटेचा वारा अंगाला झोंबत होता। आता पाहूया या पुढील प्रश्न। प्रश्न 9, मीठ या शब्दासोबत बाणाने दाखवलेला एक शब्द घेऊन वाक्प्रचार तयार करायचा आहे। त्याचा अर्थ समजावून घेऊन वाक्यात उपयोग करायचा आहे। तुम्हाला येथे मिठाला जागणे, मिठाचा खडा पडणे, मिठाला महाग होणे आणि जखमेवर मीठ चोळणे या सर्व वाक्प्रचारांचा अर्थ आणि वाक्य येथे व्यवस्थित लिहून दिलेले आहे। अशा प्रकारे आपण हा स्वाध्याय पाहिला। परत भेटू अशाच नवीन स्वाध्यायामध्ये। तोपर्यंत आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, एक लाईक करायला विसरू नका। आणि तुम्हाला कोणत्या विषयाचा स्वाध्याय हवा आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। हा स्वाध्याय आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका। आणि आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।